जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण गुरुलक्षण समास बघत आहे. समर्थ रामदासांचे एक वैशिष्ट्य आहे. समर्थ रामदास सत्य अत्यंत परखडपणे मांडतात आणि तितकंच ब्रह्मस्वरूपाचं संतदशेचं वर्णनसुद्धा अगदी स्पष्टपणे करतात. त्यांचे एक एक शब्द अक्षरशः लाख मोलाचे आहेत. लाख मोलाचे आहेत म्हणण्यापेक्षा त्यांचं मूल्य करताच येणार नाही इतके अमूल्य ते आहेत. समर्थ रामदास आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे सांगतायत की गुरुलक्षण काय आहे, सद्गुरू नेमका कसा असतो, आणि आपल्याला पदोपदी सावध करतायत की कशा लोकांपासून तुम्ही सावध राहा. असं आहे, परमार्थ मार्गामध्ये अग्रेसर व्हायचं असेल तर पहिली गोष्ट गरजेची आहे ती म्हणजे श्रवण. आता हे दासबोध निरूपण केलं जातंय, आपण सगळी श्रवण करतोय. श्रवण करण्यामधून परमार्थाची संकल्पना स्पष्ट होते, अध्यात्माची उपासनेची पद्धत स्पष्ट होते. आपल्या मनात परमार्थाविषयी भगवंताविषयी अनेक प्रश्न असतात किंवा संतांविषयी सुद्धा प्रश्न असतात. नेमका त्यांनी उपदेश काय केलेला आहे याची आपल्याला उकल होत नाही. बहुतेक वेळेला त्यांच्या अभंगांमध्ये त्यांचा उपदेश दडलेला असतो, पण त्या अभंगाची उकल करून तो सांगावा लागतो, तेव्हा तो कळतो. तेव्हा आपल्या लक्षात येतं की अमुक अमुक संताला नेमकं काय सांगायचं आहे. म्हणून श्रवण हे अत्यावश्यक आहे. आता आजसुद्धा समाजात पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारे श्रवणाचे मार्ग उपलब्ध आहेत. कुणी कीर्तन करणारे आहेत, कुणी निरूपण करणारे, प्रवचन करणारे, बरेच लोक आहेत. पण या सगळ्यांना आत्मज्ञान असतंच असं नाही. कुणी ऐकून प्रवचन करतो, कुणी अभ्यास करून प्रवचन करतो. कुणाच्या घराण्यामध्ये परंपरागत प्रवचनाची, निरूपणाची, कीर्तनाची परंपरा असते, तर कुणी आवड म्हणून करतो, लोकांना त्यांचं बोलणं आवडतं म्हणून करतो. तर काही संत असतात जे निरूपण, प्रवचन किंवा कीर्तन करतात, म्हणजे ते स्वतः आत्मज्ञानी असतात पण अध्यात्मविषयी निरूपण करतात. जो सर्वसामान्य मनुष्य आहे तो मात्र तो प्रवचनकार, निरूपणकार किंवा कीर्तनकार आत्मज्ञानी आहे किंवा नाही या गोष्टीशी अनभिज्ञ असतो. त्याचा सहज कल काय होतो, जो निरूपण करत आहे, जो कीर्तन करत आहे त्याच्या पायावर डोके ठेवायचे आणि त्यांना गुरु मानायचे. आता तसे वरकरणी पाहता त्यात गैरही काही नाही. आपण शाळेत जातो, वेगवेगळ्या गोष्टी शिकतो, तेही आपले गुरुच आहेत. तर एक प्रकारे ज्यांच्याकडून आपण निरूपण ऐकतो, प्रवचन, कीर्तन वगैरे ऐकतो, तेही एक प्रकारे गुरुच आहेत. पण सद्गुरुपदी बसण्याच्या योग्यतेचे ते असतात की नाही हा वेगळा प्रश्न आहे. जो दुसऱ्याला आत्मज्ञान देऊ शकतो, जो दुसऱ्याला स्वरूप ज्ञान, आत्मस्थिती देऊ शकतो, पूर्णत्व देऊ शकतो, मोक्ष देऊ शकतो, असाच सद्गुरू असतो. अर्थातच तो स्वतः पूर्ण ज्ञानी असतो. आधी पाहिजे विमळ ज्ञान हे सद्गुरूंचं लक्षण आहेच. ते पुढे समासामध्ये आलेलं पण आहे. पण आपल्याला मात्र ते कळत नाही की समोरची व्यक्ती कशी आहे. आपला सहज कल असा असतो की ज्याच्याकडून आपल्याला उपदेश मिळतोय त्याला आपण गुरु मानतो आणि त्याच्या पुढे नतमस्तक होतो. समर्थ आपल्याला सावध करतायत. आता ही त्यांची 31वी ओवी पहा. अद्वैत निरूपणी अगाध वक्ता, परिविषयी लोलंगता, ऐसिया गुरुचेनी सार्थकता होणार नाही. सावधच केलं त्यांनी. अद्वैत निरूपणी अगाध वक्ता असा तो असेल, पण जर विषयामध्ये लोलंगता असेल, वैषयिक बुद्धी, कामना, वासना यांनी ओतप्रोत भरलेला असेल,
तर अशा गुरुमुळे तुमची सार्थकता होणार नाही असं समर्थ म्हणतायत. आता इथे काही प्रश्न उपस्थित होतात की आपण ज्यांच्याकडून निरूपण ऐकतोय, कीर्तन ऐकतोय, प्रवचन ऐकतोय, ते असे विषयांमध्ये लोळलेले किंवा समर्थांच्या भाषेत विषयी लोलंगता असलेल्या आहेत किंवा नाहीत हे आपल्याला कळणार कसं? आपण तर वाक्चातुर्यावरती भुलून जातो. जो चांगला बोलतो तो चांगला असेल असा समज आपण बाळगतो आणि बहुतेक वेळेला आपली फसगत होते. मला वाटलं नव्हतं हे असे असतील, मला वाटलं नव्हतं हे असे निघतील, असे नंतर बोलावे लागतात. त्याचं कारण असं आहे की आपण वाहवत जातो. आपलं हे वाहवत जाणं समर्थ जाणून आहेत, म्हणून ते आपल्याला पदोपदी सावध करत आहेत. कारण इथे एक प्रकारची कात्री आहे. श्रवण तर परमार्थ मार्गात आवश्यक आहे आणि सद्गुरूसुद्धा आवश्यक आहे. तर मग ज्यांच्याकडून श्रवण केलं जातं त्यांना सद्गुरू मानणं इतकं नैसर्गिक होऊन जातं की तिथे आपण फारसा विचार करत नाही. पण समर्थ आपल्याला विचार करायला शिकवतायत, आपल्याला डोळसपणा दाखवायला शिकवतायत. आता हे जे ते म्हणतायत की अशी व्यक्ती जी अगाध ब्रह्मज्ञान बोलेल, अगदी बोलण्यात चतुर असेल, पण विषयामध्ये लोलंगता असेल, अशा गुरूंकडून तुमचं सार्थक होणार नाही. त्यावेळी त्यांना ढोंगी व्यक्तींची लक्षणं पण सुचवायची आहेत की अशी व्यक्ती जी खरं म्हणजे सद्गुरुपदावरती नाही, ती कशा पद्धतीनं निरूपण करते हे त्यांना सुचवायचं आहे. आणि म्हणून ते पुढच्या ओव्यांमध्ये काय म्हणतात ते बघणं जरूर आहे. ते म्हणतायत, जैसा निरूपण समयो तैसेची मनही करी वायो, कृतबुद्धीचा जयो जालाच नाही. समर्थ म्हणतायत, असा वक्ता पदोपदी ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो खरा, अगदी बेमालूमपणे करतो, उत्तम रीतीनं करतो, पण त्याचं स्वतःचं मन चंचल असतं. ते म्हणतात ना, लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण तेवढा कोरडा पाषाण. ह्या व्यक्तीचंही असंच आहे असं समर्थ म्हणतायत. ब्रह्मज्ञान सांगायला काय जातंय? अभ्यास केला, थोडं वाक्चातुर्य असेल की बोलता येतं, पण स्वतःचं मन त्याच्या ताब्यात नसतं, त्याला त्याच्याच स्वरूपाचा अनुभव आलेला नसतो आणि त्याचं ज्ञान निश्चयात्मक नसतं असं समर्थ म्हणतायत. जसं आपण पूर्वी शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती, आत्मप्रचिती हे विषय बघत असताना पाहिलं की ज्ञान हे वेगवेगळ्या स्तरातून येतं. मी ब्रह्म आहे हे ऐकून काही होत नाही, त्याचा प्रत्यक्ष साक्षात अनुभव यायला लागतो. समर्थांच्या भाषेत रोकडी प्रचिती यायला लागते आणि प्रचिती आली तरी त्या अनुभवाचा निश्चय दृढ व्हावा लागतो. त्याला निश्चयात्मक ज्ञान म्हणतात बरं का. असं निश्चयात्मक ज्ञान या निरूपणकर्त्याजवळ, वक्त्याजवळ, कीर्तनकाराजवळ असत नाही, पण शब्दज्ञान मात्र अगाध असतं. वेदांतातील दाखले, पुराणातील दाखले, वेगवेगळ्या उपनिषदांमधले दाखले तो अगदी बेमालूमपणे देतो, पण त्याचं स्वतःचं मन चंचल असतं, त्याला स्वतःला स्वरूपानुभव नसतो. असा जो निरूपणकर्ता आहे किंवा वक्ता आहे त्याला गुरु मानून तुमचा उपयोग होणार नाही असं समर्थ म्हणतायत. मग यांचं आणखी लक्षण काय? पुढची ओवी पहा. निरूपणी सामर्थ्य सिद्धी, श्रवण होता दुराशा बाधी, नाना चमत्कारे बुद्धी दंडळू लागे. असे जे वक्ते आहेत त्यांच्या कीर्तनात, निरूपणात म्हणा, सिद्धींचे प्रकार किंवा सिद्धींचं वर्णन प्रामुख्यानं येतं. चमत्कार, चमत्कृतीपूर्ण घटना या रंगवून सांगितल्या जातात, ज्यानं लोक अचंबित होतात. समर्थ म्हणतायत, असा वक्ता श्रोत्यांना सुद्धा भरकटवतो. का बरं? कारण ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान हे शुद्ध ज्ञान आहे. त्याचा त्या पद्धतीनंच विषय मांडला गेला पाहिजे. श्रोत्यांना जर अनुभवांच्या क्षेत्रामध्ये रंगवत ठेवलं तर श्रोत्यांमध्ये असाच समज निर्माण होतो की असा काहीतरी अनुभव येणं
म्हणजेच आध्यात्मिक प्रगती आहे. वस्तुस्थिती वेगळी आहे. अध्यात्मशास्त्र आपल्याला सांगतं की सिद्धी परमार्थ मार्गात उपयोगाच्या नाहीत, चमत्कार उपयोगाचे नाहीत. जोपर्यंत अनुभव येत आहे तोपर्यंत द्वैत स्थिती आहे, मनाचं मनत्व शिल्लक आहे. वेगवेगळे साक्षात्कार झाले, अमुक साधू आले, तमुक साधू आले, अमुक प्रकाश दिसला, अमुक पद्धतीचा नाद ऐकू आला. अनुभवांची गणती नाही आहे, इतक्या अनंत प्रकारचे अनुभव आहेत. पण जोपर्यंत ते घेणारा त्या ठिकाणी आहे तोपर्यंत अध्यात्म साधना पूर्ण झालेली नाही. ही वस्तुस्थिती निरूपणकर्त्यानं, कीर्तनकारानं किंवा वक्त्यानं श्रोत्यांना पटवून देणं गरजेचं आहे. ब्रह्मज्ञान हे ब्रह्मरूप होण्यानंच प्राप्त होतं. आत्मज्ञान म्हणजेच आत्मस्वरूपाकार होणे, स्वस्वरूपामध्ये विलीन होऊन जाणे. तो वेगळेपणानं घ्यायचा विषय नाही, उपभोगण्याचा विषय नाही. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, परिते वेगळेपणे भोगीजे, जैसे पक्षीये फळ चुंबीजे, तैसे नव्हे तेथ विसरीजे भोगितेपणही. जसा एखादा पक्षी फळाचा आस्वाद घेतो पहा, त्या पद्धतीनं आत्मस्वरूपाचा आस्वाद घेता येत नाही, अनुभव घेता येत नाही. माऊली म्हणतायत, तैसे नव्हे तेथ विसरीजे भोगितेपणही. आपलं भोगितेपण तिथे विसरावं लागतं. अनुभव घेणारा मी अनुभव घेत आहे या जाणीवेतून बाजूला व्हावा लागतो. मला अनुभव आला किंवा मी अनुभव घेतोय याचा अर्थ तिथं द्वैत आहे. ही द्वैताची जाणीव टाकून द्यावी लागते. अनुभव रूप व्हावा लागतो, तेव्हा कुठे आत्मानुभव येतो. ही अध्यात्म साधनेतील वस्तुस्थिती श्रोत्यांना पटवून देणं किंवा सांगणं, विशद करणं ही निरूपणकाराची, कीर्तनकाराची, प्रवचनकाराची जबाबदारी आहे. पण हे करण्याऐवजी जर अनुभवांचंच कौतुक जास्त केलं, वर्णन जास्त केलं, तर त्या अनुभवांमध्येच श्रोता गुंतून जातो. अनुभवच किती महत्त्वाचा आहे असं श्रोत्याला वाटायला लागतं. अमुक अमुक याला हा अनुभव आला, मला काहीच अनुभव येत नाही, अशा पद्धतीचे न्यूनगंडसुद्धा निर्माण व्हायला लागतात. सावध करतायत समर्थ आपल्याला की अशा निरूपणकर्त्यांपासून तुम्ही सावध व्हा की जिथे चमत्कार, सिद्धी यांचं वर्ण नाही. परमार्थ साधनेमधील पायऱ्या समजून घ्या. आधी शरणागती आली पाहिजे, लीनता आली पाहिजे, म्हणजे उपदेशाचं ग्रहण करता येतं. उपदेश केल्यानंतर त्या उपदेशाचं आचरण घडलं पाहिजे. आचरण करत असताना अनेक दोष दूर होत जातात आणि आपण निर्मळ, चित्तशुद्ध अवस्थेत पोचायला लागतो. चित्तशुद्धता झाली की मन शांत व्हायला लागतं. मन शांत झालं की पुढे अमन होतं आणि मग उन्मन स्थिती येते. आणि मग उन्मन स्थितीमध्ये परमात्म्याचा साक्षात्कार होतो, आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो. उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देत, ही परमार्थ साधनेतील वस्तुस्थिती आहे. हा प्रवास साधण्यासाठी आपण आपला द्वैतभाव टाकण्याचा अभ्यास नको का करायला? आपण साक्षीत्वाचा अभ्यास नको का धरायला? मी कोणीतरी आहे, अनुभव काहीतरी मी घेत आहे, या जाणीवेला जर आपण घट्ट करत गेलो तर आपण द्वैतभावापासून लांब जाऊ की द्वैतभावच वाढवत जाऊ? समर्थ सांगतायत की अद्वैत निरूपण करताना जो सिद्धींचं, चमत्कारांचं वर्णन करतो त्याच्या नादी तुम्ही लागू नका. त्यानं बुद्धी भ्रष्ट होईल, बुद्धीमध्ये भेद निर्माण होईल आणि आपली साधना लांब राहील. पुढे समर्थ काय म्हणतायत पहा. पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त, तयासी सादृश भगवंत, आणि सामर्थ्यही अद्भुत सिद्धीचेनी योगे. ऐसे तयांचे सामर्थ्य, आमुचे ज्ञानची नुसदे व्यर्थ. ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी वसे. अशा निरूपणकर्त्यांना, प्रवचनकर्त्यांना, कीर्तनकर्त्यांना वाटतं की पूर्वी अनेक ज्ञानी विरक्त भक्त होऊन गेले की ज्यांना भगवंत प्रत्यक्ष दर्शन देत असे. त्यांच्या ठिकाणी सिद्धींच्या योगे अडत सामर्थ्य दिसून येत असे. त्यांचं सामर्थ्य असं आचाट होतं की त्यापुढं
आमचं ज्ञान सगळं व्यर्थ म्हणावं लागेल. अशा प्रकारे सिद्धींच्या सामर्थ्याविषयी स्वार्थ त्याच्या अंतरात असतो. अशा प्रकारे तो सिद्धींचं कौतुक करतो आणि ह्यापासून आपल्याला सावध राहायला समर्थ सांगतायत. असा निरूपणकार गुरु असू शकत नाही, असा वक्ता, असा कीर्तनकार गुरु असू शकत नाही. फक्त वाक्चातुर्य दाखवलं म्हणजे गुरुपद येत नाही. तिथे लागतो स्वानुभव, रोकडी प्रचिती. समर्थ म्हणतात, निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे, दुराशा धरिती ते वोखटे, शब्द ज्ञाते कामिक. समर्थ म्हणतायत, जोपर्यंत दुराशा तुटत नाही तोपर्यंत भगवंत भेटत नाही. दुराशा म्हणजेच द्वैतपणा बरं का. ही चमत्कारांची हौस म्हणा, अनुभवांची हौस, सिद्धींची हौस, वेगवेगळ्या सामर्थ्यांची हौस, हे सगळं द्वैत भावाचं लक्षण आहे. आपण आणि भगवंत मुळात वेगळे नसताना ही हौस असण्याचं तिथे कारणच नसावं. पण जो द्वैतात सापडलेला आहे त्याला अशा पद्धतीच्या हौशी असतात. तो त्या सामर्थ्याच्या मागे धावतो, शब्द ज्ञानाच्या मागे धावतो आणि लोकांना भुलवतो. समर्थ म्हणतायत, जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत भगवंत भेटणार नाही. आणि भगवंत भेटायचा असेल तर जो द्वैत तोडतो त्याच्याकडे जाणं गरजेचं आहे. अर्थातच तो स्वतः अद्वैत स्थितीमध्ये असला पाहिजे, तरच तो गुरु. जो कामनिक आहे, विषयासक्त आहे, विषय लंपट आहे, पण शब्दज्ञान मात्र ज्याच्याकडे पुष्कळ आहे, अशाच्या नादी लागू नये. दुराशा धरिती ते वोखटे, शब्दज्ञाते कामिक, असे शब्द ते वापरतात. समर्थ पुढे म्हणतायत, बहुत ज्ञाती नागवली, कामनेने वेडी केली, कामना इच्छिताच मेली, बापुडी मूर्खे. असे अनंत लोक आहेत की ज्यांची या कामनेमुळे आयुष्य वाया गेलेली आहेत. असे अनेक ज्ञानी म्हणवणारे लोक आहेत की कामनेमुळे ते वेडे झालेले आहेत, नागवले गेलेले आहेत. त्यांना आत्मज्ञान नसतं, पण आपली कामना पूर्ण व्हावी म्हणून ते बिचारे धडपडत राहतात. अशांना समर्थ बिचारे आणि मूर्ख म्हणतायत. ते काहीही न मिळवता, म्हणजे अर्थातच आत्मज्ञान न प्राप्त करता मरून जातात आणि त्यांचा जन्म वाया जातो. समर्थ इतक्या परखड शब्दांमध्ये आपल्याला सावध करतात. पूर्वी पण निरूपणात विषय आलाय पहा. आपण संतांचं तत्वज्ञान न अभ्यासता, त्याचं परिशीलन न करता परमार्थ मार्गामध्ये पडतो आणि इथेच आपण चुकतो. पुष्कळांना परमार्थ मार्गामध्ये आलेले वाईट अनुभव, फसवणुकीचे अनुभव जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की हा जर समर्थांचा दासबोध आपण वाचला असता तर आपली फसवणूक झाली नसती, आपले डोळे वेळेवर उघडले गेले असते. असो, पुढे समर्थ म्हणतात ते महत्त्वाचं आहे. निशेष कामना रहित ऐसा तो विरुळा संत, अवघ्या वेगळे मत अक्षय ज्याचे. संत कसा असतो? 1% सुद्धा यत्किंचितही त्याच्या अंतःकरणात कामना नसते. आणि असा संत समर्थ म्हणतायत विरळच असतो. तो गल्लोगल्ली, शहरोशहरी, गावोगावी दिसत नाही. गोंदवलेकर महाराजांनी जसा तुकामाईंचा शोध घेतला तसा तो शोधून काढावा लागतो. कारण आपण प्रकाशात यावं, लोकांपुढे यावं, ही वासनासुद्धा त्याच्या ठिकाणी असत नाही. तो लपूनच असतो, म्हणून तो विरळ आहे. आणि त्याचं मत आणि वागणं इतरांपेक्षा सर्वस्वी वेगळं असतं असं समर्थ म्हणतायत. कारण उघड आहे, तो शुद्ध ब्रह्मज्ञानाबद्दल उपदेश करतो, शुद्ध ब्रह्मज्ञान प्राप्त करून देतो. बाकी सगळं जग द्वैतामध्ये अडकलेलं आहे, मायेत सापडलेलं आहे. माईक गोष्टी ते करेल, सिद्धीच्या सामर्थ्याच्या गोष्टी करेल, आश्चर्यचकित वाटणाऱ्या चमत्कारिक गोष्टी करेल. पण संत ते काहीही करत नाही. संत निखळ ज्ञानाबद्दल उपदेश करतो आणि भगवंताला भेटवतो.
समर्थ म्हणतायत त्याच्याजवळ अन्य कोणताही विषय असत नाही, म्हणून अवघ्या वेगळे मत अक्षयी ज्याचे असे शब्द समर्थ वापरतात. अक्षयी ठेवा सकाळांचा, परी पांगडा फिटेना शरीराचा, तेणे मार्ग ईश्वराचा चुकोनी जाती. या पुढच्या ओवीत समर्थ म्हणतायत भगवंत खरं म्हणजे सगळ्यांजवळ असलेला अक्षय असा ठेवा आहे. कुणाही जवळ तो नाही असं नाही, पण आपण शरीरात अडकल्यामुळं या भगवंताचा अनुभव आपल्यापासून लांब राहिलाय किंवा आपण ईश्वरापासून लांब गेलो आहोत. अर्थातच समर्थ देहबुद्धीला निर्देशित करत आहेत की मी कुणीतरी वेगळा आणि देव कुणीतरी वेगळा, यामुळे देवात आणि आपल्यात अंतर पडलेलं आहे. खरं पाहता तो कसा आहे? अक्षय असा आहे, अखंड आहे, अनंत आहे, अजन्म आहे, कायमचा असणारा असा आहे, जन्म मरण विरहित असा आहे. पण आपण मात्र या शरीरात अडकल्यामुळं त्याला वेगळं समजलं आहे आणि आपल्यात आणि त्याच्यात अंतर आलेलं आहे. हा सर्व विषय आणि पुढच्या ओव्या आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.